महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना या योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता उद्यापासून वितरण होणार आहे। वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये विभागाला वर्ग करण्यात आले आहेत। पण लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारने नवे निकष लागू केले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या एकूण 9 लाखाने कमी होणार आहे। हे निकष नेमके कोणते आहेत पाहूया। काय गरम आहे हे नवीन सुरू केलंस वय ग लाडकी बहीण योजनेचं पैका आलं दर महिन्याला 1500 मिळतात। चांगलंय। भाऊ भाई आणि दादांच्या सरकारकडून महिन्याला 1500ची ओवाळणी मिळाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर खुललेलं हे हास्य। हे नवीन सुरू केलंस वय ग लाडकी बहीण योजनेचं पैका आलं दर महिन्याला 1500 मिळतात। चांगलंय। मात्र लवकरच 9 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरचं हे हास्य विरणार आहे। लाडकी बहीण योजनेमुळे मतांची तिजोरी भरली आणि विक्रमी विजय मिळवत महायुतीचं सरकार आलं। मात्र हीच लाडकी योजना सरकारची तिजोरी रिकामी करू लागली आणि सरकारनं एक एक करत योजनेला चाळण लावायला सुरुवात केली आहे। या चाळणी प्रक्रियेमुळे 9 लाख लाडक्या बहिणींची नावं योजनेतून वजा झाली आहे आणि सरकारी तिजोरीतून होणाऱ्या 945 कोटींच्या वजाबाकीला ब्रेक लागलाय। लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकार नवीन निकष आणण्याच्या विचारात आहे। लाडक्या बहिणींनो, महिन्याला मिळणारे 1500 गमवायचे नसतील तर ते निकष काय आहेत हे आत्ताच नीट पाहून घ्या। लाभार्थ्यांना दरवर्षी जूनमध्ये बँकेत केवायसी करून हयातीचा दाखला जोडावा लागणार। दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान केवायसी करावं लागणार। लाभार्थ्यांचं उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार। अर्ज मंजूर झाल्याच्या पुढच्या महिन्यापासून लाभ मिळणार। अर्जावरचं नाव आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरचं नाव यात तफावत आढळली तर महिला अपात्र ठरणार। ज्यांचं आधार कार्ड योजनेशी लिंक नसेल तेही योजनेतून बाद होणार। नमो योजना किंवा दिव्यांग योजनेचा लाभ घेणाऱ्यांना लाडकी योजनेचे 500 रुपयेच मिळणार। 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू आहे। मात्र ज्यांचं नव्यानं 21 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना चालू ठेवायची की नाही याबद्दल सुद्धा राज्य सरकार गांभीर्यानं विचार करतंय। निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना जाहीर झाली तेव्हा सरकारनं काही निकष जाहीर केले होते। मात्र निवडणुकीच्या तोंडावर योजनेसाठी पात्र नसलेल्या बहिणींना दुखावण्याचं धाडस परवडणारं नव्हतं। म्हणूनच निकषांच्या पूर्ततेकडे कानाडोळा करत अर्ज करेल त्या महिलेच्या खात्यात पैसे जमा होत होते। मात्र निवडणूक संपल्यानंतर सरकारनं पवित्रा बदललाय आणि निकषात बसत नसलेल्या महिलांना योजनेतून बाहेर काढण्याची मोहीमच सरकारनं सुरू केली आहे। ही तर लाडक्या बहिणींची घोर फसवणूक असल्याचा आरोप विरोधकांनी सुरू केलाय। गरज सरो आणि वैद्य मरो या उक्तीप्रमाणे भाजपा आणि त्यांचं सरकार महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना फसवत आहे। मुळात आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या खात्यामध्ये 5-5 महिन्याचे ॲडव्हान्स टाकणाऱ्या सरकारला आता यांची नीती का भ्रष्ट झाली? म्हणजे खरं तर सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच आहे आणि हे आता स्पष्ट झालेलं आहे। केवळ करदात्यांनी दिलेल्या कराच्या पैशातून मतदारांना भुलवण्यासाठी लाडक्या बहिणीच्या योजनेतून भरमसाठ अशा प्रकारचं हे जवळपास 46,000 कोटी रुपयाचं खर्च करण्याचा घाट घातला गेला। तिकडे लाडक्या बहिणींचे सरकारमधले बंधू भगिनी धीर देण्याची भूमिका नेटानं बजावत आहेत। मला असं वाटतंय की काही विरोधक आणि काही माध्यम अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहेत। या आधी सुद्धा 2-2.5 लाखापेक्षा अधिक महिला ज्या निकषामध्ये बसत नव्हत्या त्या अपात्र झालेल्या आहेत। पण त्यावेळेला त्या संदर्भातली दुर्दैवानी माहिती ही त्या ठिकाणी माध्यमांकडून दिली गेली नाही। आता ती योजना यशस्वी झाल्यानंतर या संदर्भातला एक अपप्रचार केला जातोय की आताच ही स्क्रुटिनी चालू केली आहे। माझ्या माहितीप्रमाणे 2,40,00,000 महिला भगिनींना याचा फायदा मिळतो आणि त्याच्यामध्ये काही महिला भगिनींच्या 4 व्हीलर आहेत। काही महिला भगिनींनी रिटर्न्स भरताना स्वतःचं इन्कम 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त दाखवलेलं आहे। अशा महिला भगिनींचं त्याच्यातनं नाव कमी होतं आणि म्हणून काही सरसकट ही योजना बंद होणार नाही। 2,40,00,000पैकी 9 लाख कमी झाले असतील, पण 2,39,00,000 शिल्लक आहेत, त्यांच्यासाठी ती योजना चालूच राहणार। कुठलीही जेव्हा योजना येते तेव्हा ती टप्प्याटप्प्याने दुरुस्त होत असते। एका दिवशी काही लगेच ती योजना परिपूर्ण होत नसते
आणि त्याच्यामुळे मला वाटतं जशा जशा त्यातले त्रुटी दोष दिसत आहेत ते त्या ठिकाणी दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे. कारण निकोप अशा प्रकारची ती योजना असली पाहिजे आणि त्या प्रयत्नातनं ह्या गोष्टी होत आहेत आणि त्याच्यामुळे आता विरोधक केवळ राजकारणासाठी राजकारण करतात. पात्र नसताना योजनेचा लाभ घेणं हे चुकीचंच आहे, यावर कोणाचंच दुमत नाही. मात्र योजनेची अंमलबजावणी करताना सोयीनुसार निकषांची अंमलबजावणी करणं हे राजकीय दृष्ट्या किती नैतिक आहे असा प्रश्न लाभ गमावलेल्या आणि लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणी देखील विचारत असतील. राजू सोनावणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.